नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 145. भाग 145. श्री निसर्गदत्त महाराज काही चिंतनीय मुद्दे. निसर्गदत्त महाराज म्हणतात, माझ्या गुरूंचा मला अनुग्रह प्राप्त झाल्यावर मला ज्या शंका येत असत आणि त्या शंकांची चर्चा मी माझ्या एका मित्राशी करीत असे, त्यामध्ये एक फारच अवघड अशी शंका होती आणि मला न विचारता माझ्या त्या मित्रांनी ती शंका गुरूंना विचारली. सद्गुरू म्हणाले, ही कोणाची शंका आहे? तर माझा मित्र म्हणाला, ही निसर्गदत्त महाराजांची आहे. हे ऐकताच गुरु हे ताडकन उभे राहिले आणि मला म्हणाले, काय तुला आणि शंका? या दिवसापासून जर काही शंका असलीच तर मी कुणालाच विचारित नसे, कारण प्रत्येक शंकेचे उत्तर हे आपोआप मिळत असते. कारण प्रत्येक शंकेचे उत्तर वेळ आली की आपोआप मिळत असते. श्री निसर्गदत्त महाराज एका ठिकाणी म्हणतात, मी चेहरा पाहून तुमची स्थिती सांगू शकतो. मी चेहरा पाहून तुमची स्थिती सांगू शकतो, पण मी ती कधीच बोलून दाखवत नाही. कारण ते आध्यात्मिक ज्ञानाच्या दृष्टीने अगदीच निम्न स्तरावर असतात. कारण ते लोक आध्यात्मिक ज्ञानाच्या दृष्टीने अगदीच निम्न स्तरावर असतात आणि स्पष्ट बोलले तर त्यांना राग येऊ शकतो. म्हणून मी तसे त्यांना कधीच बोलून दाखवत नाही. एका साधकाने श्री निसर्गदत्त महाराजांना प्रश्न विचारला, तुम्ही मला मंत्र दीक्षा द्याल काय? मंत्र दीक्षा द्याल काय? महाराज यावर म्हणाले, खरे तर त्याची अजिबात गरज नाही. केवळ स्वचे मनापासून कळकळीने निरीक्षण करा आणि आत घुमणारा जो आवाज आहे तो ऐका. तो फक्त ध्वनी आहे, शब्द नाही. ते साधकाला म्हणाले, तुझ्याकडे पाहून वाटते की तुला स्थिर आणि निश्चल व्हायला वेळ लागणार नाही, पण सध्या तू शरीर मन यांच्या अधीन असल्यामुळे तुला बाहेरच्या जगापासून ज्या संवेदना मिळत आहेत त्यात तू आसक्त राहून मात्र आकंठ बुडालेला आहे. त्यातून बाहेर पड. त्यांच्याशी भांडू नको, तर फक्त त्याकडे दुर्लक्ष कर. म्हणजे त्या संवेदनाकडे त्याच्यात तू आसक्त झाला आहेस, त्याच्याशी भांडू नको, त्याच्याकडे फक्त दुर्लक्ष कर. व्यर्थ ते सर्व सोडून दे आणि महत्वाचे तितकेच फक्त स्मरणात ठेव. आणि काहीही शंका न घेता नवीन मुद्दे काढून त्यामध्ये व्यर्थ वेळ घालवू नको. साधक, आम्ही तुमच्या सारख्या या अवस्थेला पोहोचू शकतो काय? यावर महाराज म्हणाले, का नाही? तुझे असणे पण म्हणजे जे स्व ते काही केल्या हरवले गेलेच नाही. तू फक्त स्वतःला
चुकीच्या ओळखीने ओळखतो. तू फक्त स्वतःला चुकीच्या ओळखीने ओळखतो इतकेच काय ते आहे. म्हणजे मी आता दिसतो तसा मी मुळीच नाही. म्हणजे मी आता दिसतो तसा मी मुळीच नाही. बरं, इतकं जरी लक्षात ठेवलं तरी तितकेच पुरे आहे. मी काय आहे, असाच काय आहे, मी काय नाही, काय असायला हवे, काय नसायला हवे, इत्यादी गुंताड्यात किंवा इत्यादी पंचायतीत अडकण्याची काही गरज नाही. मी आता दिसतो तसा मी मुळीच नाही, यालाच जर धरून राहिले तर. मी आता दिसतो तसा मी मुळीच नाही, यालाच यालाच धरून राहिले तर मन आपोआप निशब्द आणि निवांत होईल. कारण पुढचे मला काही म्हणजे काहीच खरेच काही माहित नाही. अशा स्थितीत तुम्ही राहाल तर त्याला तुम्ही अमन म्हणू शकता. त्याला तुम्ही अमन म्हणू शकता. म्हणूनच एका ठिकाणी श्री निसर्गदत्त महाराजांनी आय एम दॅट या वाक्याचा अतिशय नाविन्यपूर्ण अर्थ सांगितला. तो नाविन्यपूर्ण अर्थ असा, मी आता दिसतो तसा मी नाही. मी आता दिसतो तसा मी नाही. जे कृष्णमूर्तींच्या भाषेत जेव्हा तुम्ही मला काहीच खरेच माहित नाही अशा स्थितीत असता, तेव्हा त्याला जे कृष्णमूर्तीच्या भाषेत प्युअर एम्प्टीनेस असे म्हणू शकता. समजा तू आहेपणाची ठिणगी आहेस, शुद्ध असणेपणाची ठिणगी आहेस. जेव्हा तुला हे मनापासून कळेल म्हणजेच कळणे म्हणजेच होणे, कळणे म्हणजेच होणे या न्यायानुसार तूच ठिणगी आहेस. तू व ठिणगी ह्या दोन स्वतंत्र गोष्टी नाहीत. मी शूर आहे म्हणजे मी वेगळा आणि माझा शूरपणा वेगळा असे मात्र होत नाही. फक्त तेथे शूरपणाच आहे. मी नम्र आहे म्हणजे मी वेगळा आणि माझा नम्रपणा वेगळा असे होत नाही, तर तेथे फक्त नम्रपणाच असतो. नृत्य करणारा नृत्य करत असताना फक्त नृत्यच असतो, नर्तक नसतो. तसे हे आहे. तू माझे म्हणणे इतक्या दिवसापासून ऐकत आहे. तू माझे म्हणणे इतक्या दिवसापासून ऐकत आहे, पण अजूनही तुला आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरता रजनीश आश्रमातील नाचाची आणि इकडे तिकडे व्यर्थ उड्या मारण्याची गरज वाटतेच काय? साधक म्हणाला, नाही नाही नाही, अजिबात नाही. महाराज म्हणाले, सर्वसामान्य माणूस अध्यात्म ज्ञानाबद्दलच्या पण निरनिराळ्या कल्पनांनी वेढल्या गेला असतो. तो फक्त कल्पनाच करत राहतो. चिन्मयानंद हे उपनिषदावर बोलतात, पण शिष्यांना ते अजिबात कळत नाही. त्याची सुसंगती पण लावता येत नाही. मग ते इथे येतात. मग ते इथे येतात म्हणजे श्री निसर्गदत्त महाराजाकडे येतात. मुक्तानंदाचे शिष्य देखील इथे आले आहेत, येत असत. मग ते परत मात्र कधीही गेले नाहीत. मी कुणी ईश्वर नाही, मी कुणी भगवान नाही, मी कुणी श्री श्री 108 नाही, मी भक्तही नाही, मी गुरुही नाही, माझा कोणी शिष्य नाही, मी संत नाही, मी सिद्ध नाही, मी शिकलेलो पण नाही. महाराज फक्त 4थी पर्यंत शिकले होते असे आहे. शास्त्र ग्रंथाचा अभ्यास जसा पाहिजे तसा मी अभ्यास पण केला नाही, असा मी आहे. माझा सहवास तुला आवडतो का? तुला हे सर्व चालेल का? यावर साधक म्हणाला, हो हो, निश्चित चालेल.
मी बऱ्याच काळापासून तुम्हाला ऐकत आहे. तुमचे सांगणे जर मला पहिल्याच भेटीत कळले असते तर फार फार बरे झाले असते. तुमचे सांगणे जर मला पहिल्याच भेटीत कळले असते तर फार फार बरे झाले असते. माझे भटकणे हे संपले असते. आता माझा एकच ध्यास रंगरूप आकार या सर्व कल्पनेपासून स्वतःची सुटका करून घेणे. यावर्षी महाराज म्हणाले, रंग रूप आकार हे आधीपासून नाही आहेत, ते तर अजिबातच नाहीत. रंगरूप आकार हे आधीपासूनच नाही आहेत, ते तर अजिबातच नाहीत. साधक यावर म्हणतो, खरे आहे, पण मला यात खोलवर गेले पाहिजे, मला ते सर्व शोधले पाहिजे. यावर महाराज म्हणतात, कोण शोधणार? शोधणारी व्यक्ती म्हणून आहे तरी काय? मी अन्न खातो, ते अन्न पोटात जाते, म्हणून मी ते अन्न आहे काय? ताटलीतली भाकर, ताटलीतली जिलेबी न खाल्ली तर ती म्हणजे माझे शरीर नाही. आणि समजा खाल्ली, पोटात गेली तर त्याला आपण माझे शरीर म्हणू शकतो काय? तात्पर्य, मी अन्न खातो व मी ते अन्न आहे का? तात्पर्य, मी ते अन्न खातो. भाकरी किंवा जिलेबी पोटात गेली, पण मी ते अन्न आहे काय? ज्या अन्नाची गरज नाही ते बाहेर टाकले जाते, पण त्याचा अर्थ असा आहे का की माझे शरीर सुद्धा बाहेर फेकल्या गेले आहे किंवा मी बाहेर फेकल्या गेलो आहे? संदर्भ बियॉन्ड फ्रीडम, प्रकरण 13, पान नंबर 51, मारिया जोरी. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, सामान्य ज्ञान हे देह प्रतिमेशी संबंधित असते. सामान्य ज्ञान हे देह प्रतिमेशी संबंधित असते आणि मी जे काही समजावत आहे ते निश्चित त्या संबंधित नाही, म्हणजे देह प्रतिमेशी संबंधित नाही. जेव्हा कोणी देहाकडे, आपल्या आणि दुसऱ्यांच्या सुद्धा देहाकडे, तेव्हा तो विचार करतो. जेव्हा कोणी देहाकडे म्हणजे आपल्या देहाकडे आणि दुसऱ्याच्या देहाकडे पाहतो, तेव्हा तो विचार करतो की तो किंवा इतरांचे शरीर जाणतो. ही केवळ एक जाणीव असते, पण त्या जाणीवेत स्वतःच्या आणि इतरांच्या शरीराचा ठसा नसतो. शरीरात व्हायचे ते बदल होणारच असतात. माझ्या दृष्टिकोनातून मी शरीर आहे ही कल्पना खूप खूप मूर्खपणाची आहे. जाणीव व्यक्तिमत्वाच्या प्रगटीकरणाचा कधीच अनुभव घेत नाही. जाणीव व्यक्तिमत्वाच्या प्रगटीकरणाचा कधीच अनुभव घेत नाही. अनेक तथाकथित ज्ञानी मंडळी ही शरीराच्या नाते संबंधात विलक्षण अडकलेली दिसतात. ज्ञानी माणूस एक व्यक्ती म्हणून संसारात कधीच गुंतत नाही व इतरांचा विचार पण एक व्यक्ती म्हणून कधीच करत नाही. जाणीवेचा शुद्ध असणेपणाचा ज्याला रंग रूप आकार नाही, ते व्यक्तिमत्वाच्या पातळीवर कधीच उतरत नाही. जाणीवेचा शुद्ध असणेपणा हा म्हणजे ज्याला रंगरूप आकार नाही, ते शुद्ध असणे पण व्यक्तिमत्वाच्या पातळीवर कधीच उतरत नाही. तुम्ही जर स्वतःची ओळख तुमच्या व्यक्तिमत्वाला मानून बसलात तर तुम्हाला मी कोण आहे किंवा अगदी अचूक शब्दात सांगायचे असेल तर मी काय आहे या प्रश्नाचे उत्तर कधी म्हणजे कधीच मिळणार नाही. जर तुम्ही स्वतःतच स्थिर झाले तर, जर तुम्ही स्वतःतच स्थिर झाले तर मग कुठलेही द्वैत राहणारच नाही.
जर तुम्ही अशा प्रकारे स्वतःतच वस्ती केली तर तुम्ही आकाशासारखे असाल. तुम्हीच सर्व व्हाल. म्हणजे काय? तुम्हीच चैतन्य व्हाल. आकाशासारखे व्हाल म्हणजे काय? तुम्ही निसंग व्हाल, अलिप्त व्हाल. आकाश म्हटले तर कुठेच जाण्याचा प्रश्न नाही. आकाश म्हटले तर कुठेच जाण्या येण्याचा प्रश्न नाही. तुम्ही झोपड्या बांधा, राजवाडे बांधा, त्यामुळे आकाश मात्र कधीही बंदिस्त होत नाही. जो कोणी माझे हे संवाद मनापासून ऐकेल आणि हे संवाद त्याला झोंबतील, त्याच्या चिंधड्या चिंधड्या होतील. आणि जर असं घडणार नाही, म्हणजे चिंधड्या चिंधड्या होणार नाहीत, तर तो व्यक्तिमत्वालाच अजून भुलून आहे, व्यक्तिमत्वातच गुंतलेला आहे असे समजावे. सर्वात आधी जाणीवेला, असणेपणाला, शुद्ध असणेपणा काय आहे याचा शोध घ्यावा लागेल व मग तेथेच वस्ती करावी लागेल आणि तेथून मग हलूच नका. जेव्हा काहीही नव्हते तेव्हा तुम्ही काय होता व काहीही नसले तरीही तुम्ही आहातच आणि काहीही नसले तरीही तुम्ही आहातच. कारण काही नाही हे तुम्ही ज्यामुळे ओळखले आहे, अर्थात तुम्ही आहातच. काही नाही म्हणायला ते नक्की काय आहे हेच शोधा. म्हणजे काही नाही असे ज्यामुळे म्हणणे शक्य झाले ते नक्की काय आहे तेच शोधा. जे त्याच्या देहबुद्धीत स्थिर झालेत त्यांच्यावर आमच्या या सांगण्याचा काहीच परिणाम होणार नाही. जे त्यांच्या देहबुद्धी स्थिर झालेले आहेत त्यांच्यावर आमच्या या सांगण्याचा अजिबात परिणाम होणार नाही. त्यांनी जाणीव ओळखली त्यांनाच कळेल. पण मी एवढे सविस्तर बोलूनही तुम्ही तुमच्या देह प्रतिमेला चिकटलेलेच आहात. जेव्हा तुम्ही चिंतन करता तेव्हा तुम्ही काय करता माहित आहे? फक्त आपले चांगले कसे होईल, आपल्या बाबतीत काही वाईट तर घडणार नाही ना, याचेच सदैव चिंतन करता आणि या बाबतीत कुणाला तरी साकडे घालता. बस, या व्यतिरिक्त तुमचे चिंतन दुसरे काहीही नसते. आता मी ज्या उत्कट अवस्थेत आहे त्यात एखादाच सुदैवाने पोहोचू शकतो. आता मी ज्या उत्कट अवस्थेत आहे त्यात एखादाच सुदैवाने पोहोचू शकतो. श्री निसर्गदत्त महाराज हे कॅन्सरग्रस्त होते हे सगळ्यांना माहीतच आहे. म्हणून ते म्हणतात की आता मी बसू शकत नाही, मला त्रास होतो. मी बोलू शकत नाही, मला त्रास होतो. माझी इंद्रिये सर्व कमकुवत झाली आहेत. पण शब्द आतून येतात व बाहेर सहजपणे वाहतात. ते माझे नाहीत, तुमचेही नाहीत. ते केवळ आहेत. ते केवळ आहेत. कुठल्या प्रकारचे अध्यात्म तुम्ही करता हो? फक्त भांपक गोष्टी ऐकता आणि भांपक गोष्टी दुसऱ्याकडून दुसऱ्यांना ऐकविता. शेवटी प्रामाणिकपणे तुम्ही काय आहात हे शोधून काढले पाहिजे. तुम्ही निशब्द उत्पत्तीशिवाय आणि प्रश्न उत्तर यांच्या आवाजाशिवाय असायला हवे. निसर्गदत्त महाराज एका ठिकाणी म्हणतात, लहान मुलात मी आहे सुप्त असते. लहान मुलात मी आहे सुप्त असते. ते स्वतःला जाणत नाही, पण ते तेथे असते. तेथे शब्द हा अंडरलाईन समजा. ते तेथे असते. पुढील काळात मात्र ते स्वतःला जाणते. म्हणून तुम्ही आताच मुळात जा आणि तेथेच स्थिर व्हा. साधक मॉरिस फ्रीडमन मृत्यूच्या क्षणी फारच आनंदित होते. असे मरण, साधक विचारतो की मॉरिस फ्रीडमन मृत्यूच्या क्षणी फारच आनंदित होते. असे आनंदित मरण प्रत्येकाला मिळू शकाल काय? असे मरण पाहता येईल का?
असा साधकाने प्रश्न विचारला. यावर महाराज म्हणाले, ज्या मार्फत तुम्ही पाहता हे मुख्य साधन नाहीसे झाल्यावर हे सर्व कसे शक्य होणार? नमस्कार.